आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक आहे का? जाचक तब्बल 44 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. पंढरपूरमधील आंदोलनाची आठवण करून देत रोहित पवार म्हणाले की मंत्री गिरीश महाजन यांनी 22 जून पूर्वी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र सरकारने दिलेला शब्द पाळला नाही. हा थेट शेतकऱ्यांसाठी केलेला विश्वासघात आहे. राज्यातील 55 लाख शेतकऱ्यांपैकी फक्त हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असून ही फक्त नावापुरतीच कर्जमाफी आहे. या अन्यायाविरोधात आता महाविकास आघाडी मैदानात उतरणार आहे. येत्या 29 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या वतीने महाआंदोलन छेडण्यात येणार आहे. रोहित पवारांनी सरकारला 30 जून पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. अटी मागे घेतल्या नाही तर आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात पेटणार. एवढंच नाही तर विधान परिषद निवडणुकीत नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराच्या झालेल्या विजयावरून त्यांनी महायुतीमधील समन्वयाच्या अभावावर बोट ठेवलंय. भाजप फक्त स्वतःच्या फायद्याचं राजकारण करतय अशी टीकाही त्यांनी केली. एकूणच काय तर कर्जमाफीच्या अटी रद्द होईपर्यंत हा संघर्ष थांबणार नाही असा इशारा रोहित पवारांनी दिलाय.